नमस्कार मंडळी. बरं का, आज होती संकष्टी. माया लेकींचं चाललं होतं बिशी फोडायचं काम. बरं का, मला वाटते माझ्याकिंदी जास्त माझी पिल्लूच एक्साइटमेंट होती. बरं का, पण तुम्ही म्हणशीला की बिशी भरली म्हणून काय फोडते की काय, पण बिशी अजून भरली नव्हती. अजून तर तिला 2 वर्ष गेले असते भरायला. बरं का, बिशी फोडली म्हणून मला लई दुःख झालं होतं. बरं का, पण काम होतं म्हणूनच बिशी फोडली. बरं का, मला असं वाटलं होतं की इतके सारे माझ्या बिशीत पैसे नसतील, पण जास्त निघाले हो. काय माहीत, माझी अपेक्षा होती फक्त 5,000, पण होते याच्यामध्ये 10,000. पण असू द्या, 10,000 पण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. बरं का, बिशी करण्याचे खरंच खूप फायदे आहे. बरं का, अडचणीला उपयोगाला येते आणि कधी पण आपल्याला फोडता येते. बरं का, आणि शिरगावला गेले होते, पण जाताना मला सर्कस दिसली. बरं का, ही पोरगी बिना सहाऱ्याचं दोरीवर चालत होती. बरं का, ही पोरगी फक्त आपल्या शरीराच्या बॅलेन्सवर चालत होती. बरं का, मला जर कोण जरी शेडीव चढ म्हटलं तर मी 10 वेळा विचार करते शेडीव चढताना की पडते की काय. मला तर वाटते माझ्या किंदी लहान मुली घाबरत नाही तेवढी मी घाबरते. तुम्हाला आता समजलंच असेल मी आज आले होते. बरं कुठं, सोनाराच्या दुकानामध्ये पिल्लूसाठी कानातलं बनवायचं होतं. बरं का, पहिला तर इथं सोनाराच्या दुकानमध्ये बघून गेले होते, पण नेक्स्ट टाईम येईल तेव्हा म्हटलं पैसे घेऊन येते. बरं का, आणि मला एक आवडलं होतं डिझाईनचं, पण ते कॅन्सल घेतलं आणि दुसरंच घेतलं. बरं का, दादांना म्हटलं की हिशोब करा. बरं का, आणि त्यांच्यापाशी चॉकलेटचे डबे ठेवतात. बरं का, ते लहान मुलं येतात म्हणून, आणि पिल्लूला देत होते 2-3 चॉकलेट, पण तिला सगळा डब्बाच पाहिजे होता. बरं का, ही पोरगी चॉकलेटांचा डब्बाच घेऊन बसली होती. बरं का, कुठं न्यायच्याच लायकीची नाहीत आपली पोरं, आणि कोणाला जरी विकत दिली तर फुकट येऊन सोडतील. कारण का, नको रे बाबा तुमची पोरं. कारभाऱ्यांना माझी कळ काढल्याशिवाय गपच बसू वाटत नाही. मला लगेच म्हणतात की सेम आईवानी झाली ही मुलगी. आता लहान मुलं अशीच असतात हो, त्यांना कोण सांगावं बरं.